आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपण अशा असतात ज्या सगळ्यांना सांगतो, शेअर करतो. जसं की आपल्या आयुष्यात घडलेला आनंद, नवीन वस्तू खरेदी केली, एखादी चांगली बातमी घडली. पण कधी-कधी ना जास्त शेअर केल्यामुळे काय होतं ना, की आपली एनर्जी कमी होते आणि लोकांची मतं जी आहेत ना, ती आपल्यावर परिणाम करायला लागतात. तर तुम्ही पण असंच करता का? सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करता का? आता मी तुम्हाला ना एक किस्सा सांगते, की काही दिवसापूर्वी माझी शाळेतली मैत्रीण मला भेटली होती. त्यानंतर ना तिच्यासोबत बोलण्यामध्ये ना कन्व्हर्सेशनमध्ये ती मला शेअर करून गेली, की काही दिवसांपूर्वी ना तिच्या नात्यामध्ये एका व्यक्तीने तिच्याबद्दल काही गैरसमज पसरवले होते आणि ते गैरसमज तिच्या कानापर्यंत पोहोचले आणि मग ती शॉक झाली, की ह्या गोष्टी त्या व्यक्तीला कशा माहिती पडल्यात आणि मग सडनली तिच्या लक्षात आलं, की याच गोष्टीनं तिने तिच्या नात्यामधल्या एका व्यक्तीसोबत ह्या गोष्टी शेअर केल्या होत्या आणि त्या वाईट रित्याने किंवा वाईट प्रकारे ना सगळ्यांसमोर मांडल्या गेल्या होत्या आणि त्याचा परिणाम असा झाला, की तिच्यावरती ना या सगळ्या गोष्टी अफेक्ट करत होतात. तर असंच बऱ्याचदा होतं, की आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि मग त्या वेगळ्या पद्धतीने सगळ्यांसमोर मांडल्या जातात. म्हणूनच सांगते, की सगळं शेअर करणं गरजेचं नसतं. काही गोष्टींना स्वतःसाठी ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. तर या व्हिडिओमध्ये ना मी सांगितले, की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही शेअर करू नये आणि त्या गोष्टी फक्त आपल्यापुरत्या मर्यादित ठेवाव्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन, इन्व्हेस्टमेंट, फायनान्स रिलेटेड फ्युचर प्लॅन कधीच कुणासोबत शेअर करू नये. तुम्ही किती कमवता, तुमचं बँक बॅलन्स किती आहे, कधीच तुमच्या सोसायटीमध्ये, रिलेटिव्हजमध्ये, फ्रेंड्ससोबत शेअर करू नये. या गोष्टी शेअर केल्याने काय होतं माहिती आहे का? एकतर जेलसी निर्माण होते किंवा मग ना लोकं आपल्याकडून अपेक्षा करायला लागतात, एक्स्पेक्टेशन ठेवतात. म्हणजे बघा एखादी गोष्ट असेल तर ते पटकन बोलून जातात, की "तू तर ही गोष्ट अफोर्ड करू शकतेस, तू इतकी कमावतेस किंवा तुझ्याकडे एवढा पैसा आहे, की तू हे घेऊ शकतेस. मग आजचा खर्च तूच कर." म्हणजेच आपण ना अशा प्रकारे आपल्या मेहनतीचा कमावलेला पैसा जो असतो तो इतरांसाठी खर्च करायला लागतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला सांगणं गरजेचं नाही आहे. असं केल्यानं तुम्ही स्ट्राँग होत नाही, तर तुम्ही इतरांसोबत समोर ना शो ऑफ करता असं वाटायला लागतं. प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्ट मनात ठेवल्याने किंवा ती शांततेत केल्याने ती कमजोरी नसते, तर एक आपलं सेफ ठिकाण असतं. जर तुम्ही तुमचं आयुष्य ना थोडं बॅलन्स आणि पीसफुल बनवायचं असेल, तर तुम्हाला ना शांत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. सेकंड थिंग म्हणजे ना तुमच्या आयुष्यामध्ये काही घडलेले प्रसंग असतील, दुःखद घटना असतील, काही तुम्ही केलेल्या चुका असतील त्या इतरांसोबत शेअर करू नका. तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं खरं सांगितले ना आपलं नातं अजून स्ट्राँग होतं. पण ना या चुकांचा जर तुमच्या प्रेझेंट आणि फ्युचरशी काहीही संबंध नसला, त्याचा तुमच्या प्रेझेंट आणि फ्युचरवर काही इफेक्ट होणार नसेल, तर या चुका न सांगितलेल्या चांगल्या असतात आणि त्या तुम्ही ना अशा आठवण करून इतरांना सांगून त्या पुन्हा एकदा ना सांगितल्याने आपल्याला दुःखच होणार आहे. कारण जर एखादी गोष्ट वाईट असेल आणि ती पुन्हा सांगितल्याने आपल्याला दुःख होणार असेल, तर त्याच्याने आपला मेंटल पीससुद्धा हरवणार आहे. त्यामुळे ती गोष्ट न विसरून जा आणि सांगत बसू नका इतरांना किंवा काही चुका घडलेल्या असतील, त्या गरज नसताना आपण इतरांना जर सांगत गेलो, तर फ्युचरमध्ये ना त्या गोष्टीनं ती व्यक्ती लक्षात ठेवून आपलं कंपॅरिझन करू शकते, आपल्याला टॉन्ट मारू शकते, आपल्याला टोमणे देऊ शकते आणि तुम्ही विश्वासात जरी सांगितलं असाल ना, तरीसुद्धा ती व्यक्ती तुमच्या फ्युचरमध्ये तुमचा त्या गोष्टीचा वापर ती तिच्या स्वार्थासाठी सुद्धा करू शकते. फक्त एवढंच लक्षात ठेवा, की प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक कानासाठी नसते. त्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढंच फक्त शेअर करा. बाकी तुमच्या मनात राहू द्या. तिसरी गोष्ट, आपण बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये ना, कधी-कधी आपण अशा वळणावर असतो, जिथे आपण खूप दुखावलेले असतो. आपल्याच माणसाकडून किंवा एखाद्या आघाताने, खूप दुःखाने गोंधळलेले असतो. इमोशनली खूप
वीक असतो आणि अशा वेळेला स्ट्रगल करत असतो. एखादं नातं जे असतं आपलं ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वतःमध्येच इतके आपण कन्फ्यूज असतो ना, की काय चूक, काय बरोबर हे सगळं कळत नसतं आणि अशा वेळेला सगळंच सगळं तुम्ही सगळ्या व्यक्तींना सांगत सुटलात किंवा तुम्ही नवीन व्यक्तीला सांगितलत किंवा एखाद्या ज्याच्यावर तुम्ही अजूनही विश्वास करतात अशा व्यक्तीला सांगितलत, तर ती लोकं ना तुम्हाला समजून घेण्याऐवजी ना तुम्हाला जज करायला लागतील, तुमच्या कमजोरीला ओळखायला लागतील, कंपॅरिझन करायला लागतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, की प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला सांगण्यासाठी नसते. तुम्ही तुमच्या हीलिंग प्रोसेसमध्ये असताना जर दुसऱ्यासमोर सगळ्याच गोष्टी शेअर करायला लागलात, तर पुन्हा एकदा ना त्याच गोष्टी उकरून काढल्या जातील आणि तुम्हाला स्वतःलाच खूप जास्त दुःख होईल. त्यामुळे ना या गोष्टींना सांगणं जरा अव्हॉइडच करा आणि एक वेळ सुधारल्यानंतर जर सांगावसंच वाटलं, तर तुम्हाला अगदी तुमची जवळची जी व्यक्ती आहे, खरंच ती विश्वासातली आहे, तर तिच्यासोबत तुम्ही नक्की शेअर करू शकता आणि ते सुद्धा तुम्हाला जितकं वाटेल तितकंच. चौथी गोष्ट अशी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ना आपण काहीतरी नवीन करू पाहत असतो. म्हणजे एखादा बिझनेस आयडिया आपल्या डोक्यात असेल, काही नवीन शिकायचं असेल, कोर्सेस करायचे असतील, काही नवीन घ्यायचं असेल, आपले फ्युचर प्लॅनिंग असतील, करिअरबद्दल असेल म्हणजे तुमचं करिअर आधी काहीतरी वेगळं असेल आणि नंतर तुम्हाला ते करिअर चेंज करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही इतरांसोबत येता जाता शेअर करू नका. जोपर्यंत सगळ्या गोष्टी कंप्लीट होत नाहीत, त्याचा रिझल्ट येत नाही, तोपर्यंत या गोष्टी कोणालाही सांगू नका. अशा वेळेला काय होतं ना, तुम्ही सगळं सांगत सुटलात, तर काही करण्याऐवजीच तीच लोकं तुम्हाला ना कन्फ्यूज करायला लागतात. तुमचा कॉन्फिडन्स लो करायला लागतात. तुम्हाला डिमोटिवेट करायला लागतात आणि तुमच्या मनामध्ये प्रश्नही निर्माण करायला लागतात. आणि काही जण तर असे असतात, की काही दिवसानंतर जेव्हा त्या सक्सेसफुल गोष्टीचा रिझल्ट दिसायला लागतो, त्यावेळेला असंही बोलून जातात, "अरे, ही आयडिया तर मीच तुला दिली होती, त्याचमुळे तू सक्सेसफुल झाला." त्यामुळे ना आधीच प्लॅनिंग करा, त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा, ते एक्झिक्यूट करा, वेळ घालवा, थोडीशी तुमची कॅपॅबिलिटी वाढू द्या आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट दिसेल ना, तो सगळ्यांना दिसणारच आहे. ते तुम्हाला सांगण्याचीही गरज राहणार नाही. शांत राहून तुम्ही तुमचं काम करत राहिलात ना, तर येणारा रिझल्ट किंवा तुमचं जे स्वप्न आहे, ते तुमचं पूर्ण झालेलं असेल, ते सगळ्यांना दिसणारच आहे. त्यामुळे ना, या गोष्टी थोडंसं अव्हॉइड करायला शिका, थोडासा पेशन्स ठेवा. बघा त्याचा रिझल्ट काय येईल. नक्कीच सांगते तुम्हाला. तुम्ही असं जर केलंत ना, तर लाईफमध्ये तुम्हाला कधीच तुमचं मेंटल पीस जे आहे ना, पीस ते हरवावं लागणार नाही. ह्या 2 गोष्टी तर तुम्ही कधीच कोणासोबत शेअर करू नका. पहिली म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण केलेली चांगली कामं, इतरांसाठी केलेले उपकार कधीही शेअर करू नये कोणाशी. असं केल्याने आपली वाहवा तर होणार नाही, ॲप्रिसिएशन तर मिळणार नाही. या उलटनं लोकं आपल्याला जज करायला लागतील आणि म्हणतील किती शो ऑफ करते वगैरे सगळ्याच गोष्टी. केलं तर काढूनही दाखवते. या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात, कंपॅरिझन होऊ शकतं. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच कोणासोबत शेअर करू नका. दुसरी अशी गोष्ट म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडून ना हर्ट झालेलो असतो. आपल्याला वाईट वाटलेलं असतं आणि आपण ना आपलं मन हलकं करण्यासाठी म्हणून इतरांसोबत आपण शेअर करतो. पण या उलट ना ती व्यक्ती आपल्याला समजून न घेताना आपल्याला कमजोर समजायला लागते. काही जण तर मजाकसुद्धा आपला उडवतात. मजा घेतात आपल्या बोलण्याचा आणि हे सगळं करून ना जी घडलेली गोष्ट आहे ती तर पूर्ववत होणार नाही आहे किंवा ती व्यक्ती बदलणार नाही किंवा आपलं दुखावलेलं मन पुन्हा व्यवस्थित होणार नाही आहे. पण या गोष्टींना अशा शेअर करू नये इतरांसोबत. आपण त्याची पुनरावृत्ती करत असतो आणि स्वतःला आपण त्रास करून घेत असतो. त्यामुळे ना कधी-कधी असं वाटतं की सायलेन्स इज द बेस्ट सोल्युशन फॉर एव्हरी एक्सप्लेनेशन आणि जस्टिफिकेशन. त्यानंतरची लास्ट बट नॉट लीस्ट म्हणजे तुमचं फेल्युअर तुम्ही इतरांसोबत ना कधीही शेअर करू नका. कारण ना काय होतं, आपण आपलं मन हलकं करायला किंवा आपलं दुःख सांगण्यासाठी आपण इतरांना सांगत असतो आणि याच्याने काय होतं ना, त्या व्यक्तीला तर आपल्याबद्दल काही वाटत नसतं आणि उलटं त्या गोष्टी आपण आठवून आपल्याला दुःख तर देतो आणि ती व्यक्तीनं हे सगळं करून आहे ना, ऐकून घेऊन मग ती आपल्या जखमेवरती मीठ चोळण्याचं सुद्धा काम करू शकते.
ती व्यक्ती कधीच ओळखू शकत नाही की तुमचं हे फेल्युअर करण्याआधीसुद्धा तुम्ही किती सारं स्ट्रगल केलेलं आहे. काहीतरी तुम्हाला करून दाखवायचं लाईफमध्ये, म्हणून तुम्ही किती झटलेले आहेत, तुम्ही किती मेहनत केलीत, हे सगळं ती पाहणारच नाही ती व्यक्ती. ती फक्त पाहणार म्हणजे फेल्युअर. आणि त्यात काही वेगळं असं नाही आहे, कारण सगळं जग ना तुमचं स्ट्रगल कधीच पाहत नाही. फक्त पाहते ते तुमचं रिझल्ट. तुमच्या फेल्युअरची स्टोरी तुम्ही बनवून इतरांसोबत शेअर करू नका. तर त्यावरती काम करा, मेहनत करा, पुन्हा एकदा नव्याने उभं राहा, त्याचा रिझल्ट इतरांना दाखवा आणि त्यानंतर मग ना तुम्ही ती गोष्ट नक्की शेअर करू शकता, की मी आधी एकदा चुकले होते, पण मी त्यातून सावरून स्वतःला स्ट्राँग केलं आणि मी माझं लाईफ घडवून दाखवलं, मी माझी अचीव्हमेंट अचीव्ह केले, हे सगळं तुम्ही नक्की सांगू शकता. त्यामुळे ना तुमचं फेल्युअर कधीच कोणासोबत शेअर करू नका. या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही कधीच ओव्हर शेअरिंग करू नका. पण असं नाही की काही इतरांसोबत शेअरच करायचं नाही. चांगल्या गोष्टी असतील, इतरांना फायदा होणार असेल, तर त्या गोष्टी तुम्ही नक्कीच चांगल्या गोष्टी शेअर करू शकता. पण ओव्हर शेअरिंगपासून तुम्हाला जर वाचायचं असेल, तर हे पॉईंट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच अवलंब करू शकता. यामुळे काय होईल ना, तुमचा मेंटल पीस नेहमी टिकून राहील. तुमची डिसिजन पॉवरसुद्धा वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल आणि स्मार्टपणे तुम्ही सगळ्या गोष्टींना व्यवस्थित अशा बॅलन्स करू शकाल. त्यामुळे ना काही गोष्टी प्रायव्हेट ठेवायला शिका. नेहमी प्रायव्हेट राहणं म्हणजे मिस्टिरियस नसतं, तर ते सेल्फ रिस्पेक्टसुद्धा मेंटेन ठेवतं. अननेसेसरी अनसक्सेसफुल थिंग्स शेअर न करणे म्हणजेच आपलं इमोशन इतरांना ॲक्सेस करून न देणं हेच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करणं नक्की करा. चला मग आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच एंड करते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल माझा. प्लीज सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि तुमचाही एक्सपिरियन्स कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच सांगा. चला पुन्हा भेटू. बाय.